17पैकी 6 जागा बिनविरोध झाल्या आणि या 6 जागा बिनविरोध करण्यासाठी कालच मी सांगितलं की साधारण काल दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये खर्च झाले. त्याच्यामध्ये पुण्यातली माघार, छत्रपती संभाजीनगरमधली माघार, कोकणातली माघार, आज मी ते ट्विटवर टाकलेलं आहे आकडे सगळे. याशिवाय अजून 3 ठिकाणी यवतमाळ, वर्धा, गडचिरोली वगैरे तो भाग सगळा 150 कोटी रुपये काल माघारी आणि बिनविरोध या संदर्भातले जे व्यवहार झाले, त्यात खर्च झाले. आता ज्या 11 निवडणुका होणार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खर्च केले जाते. माझं असं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या लोकांना, तुमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे ना. पुरेसं संख्याबळ असताना तुम्ही हा घोडेबाजार का करताय? हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. तुमच्याकडे जिंकून येण्याइतकं बळ आहे, संख्याबळ आहे, यंत्रणा आहे, तरीही तुम्ही बिनविरोध माघार यासाठी एवढा आटापिटा का करताय? घोडेबाजार का करताय? एका बाजूला मोदी म्हणतात काटकसर करा, मोठे कार्यक्रम करू नका, गाड्या घोड्या उडवू नका. मग पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? अशा प्रकारे विधान परिषद निवडणुकांवरती अशा प्रकारे कोटी कोटी रुपये पैसे उडवायला परवानगी दिली आहे का? कोकणातील माघारीसाठी 25 कोटी रुपये दिले साधारण, त्यातले 15 कोटी रुपये BKCतल्या सॉफिटेल हॉटेलमध्ये दिले. विचारा, तुम्ही जाऊन विचारा, घेणाऱ्यांना आणि देणाऱ्यांना विचारा या निर्लज्जपणावर. संभाजीनगरमध्ये सुद्धा साधारण तेवढीच रक्कम लेनदेन झाली. पुण्यातलं तर आकडे आज प्रसिद्धच झालेले आहेत. उमेदवारीच्या बदल्यात उमेदवारी देणाऱ्यांना काय दिलं आहे ते काही कर्ज रूपानं आहे, काही स्थावर मालमत्तेच्या रूपानं आहे. संजय राऊत हे नेहमी रोजच बोलत असतात. त्या रोज बोलण्याच्या पलीकडे त्यांच्याकडे आता काहीच उद्योग राहिलेले नाही. हे फिगर कुठून आले, कसे आले, आणि हे जर खरे असतील तर त्यांनी रीतसर तक्रार केली पाहिजे. ते मीडियावर का बोलतात? तुम्ही तक्रार करा, अमुक अमुक माहिती माझ्याकडे आली आहे, रीतसर तक्रार केली, FIR झाला तर त्याच्यावरती काहीतरी निर्णय होऊ शकतो, कोर्टामध्ये ते चालू शकते केस. तुम्ही नुसते मीडियासमोर आरोप कराल, त्याला अर्थ कुठे आहे? त्याला हातपाय असते तर त्यांनी रीतसर तक्रार केली असती. त्यांना पण माहिती हे आरोप खोटे आहेत, पण त्यांना विरोधक म्हणून काहीतरी बोलायचं आहे म्हणून ते बोलत असतात. ते असं देखील म्हणतात कोकणातील एका माघारीसाठी 25 कोटी रुपये दिल्याची माहिती आमच्याकडे आहे. त्यातील 15 कोटी रुपये मुंबईतील BKC परिसरातील एका हॉटेलमध्ये देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केलाय. मग CCTV फुटेज अशा हॉटेलमध्ये मुंबईमध्ये जवळपास लाखभर CCTV असतील साहेब, बरोबर आहे? BKC म्हणजे कुठे आलं? कलानगरच्या मागे. एवढे CCTV असताना जर एवढा मोठा व्यवहार झाला तर बॅगा इकडच्या तिकडे ठेवल्या गेल्या असतील, काहीतरी पुरावा असेल ना, कुठेतरी रस्त्याच्या CCTV मध्ये काहीतरी आलं असेल. तर माझी विनंती आहे संजय राऊतांना की हे सगळं बोलण्यापेक्षा तुम्ही ते पुरावे सादर करा, म्हणजे विषय सुटला. म्हणजे तुमच्या आरोपांना पण कुठेतरी तथ्य असं कुठेतरी लोकांना वाटेल. नाहीतर नेहमीप्रमाणे त्यांच्या आरोपांना काहीच तथ्य नाही.